नाथषष्ठी यात्रेनिमित्त शेकडो दिंड्यांसह लाखो भाविक भानुदास एकनाथ गजरानं पैठण दुमदुमली। नाथनगरी अशी स्वच्छतेचा संदेश देणारी एक दिंडी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये दाखल झाली आहे। पाहुयात याबाबत NTV न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। नाथषष्ठी पैठण यात्रेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचं बांधकाम आणि वापर वाढावा यासाठी स्वच्छ भारत मिशन पंचायत समिती पैठणच्या वतीनं स्वच्छता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्वच्छता दिंडीत गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी उषा मोरे, स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक दशरथ खरात यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते। या स्वच्छता दिंडीत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेची पालखीद्वारे पैठण यात्रेत नगर प्रदर्शना करत शौचालयाचं बांधकाम आणि वापर याबाबत लाखो वारकऱ्यांचे गाणे, भारुड, घोषणा याद्वारे प्रबोधन, मनोरंजन, स्वच्छता या दिंडीच्या माध्यमातून करण्यात आली। या दिंडीत बहुसंख्य अधिकारी कर्मचारी हे वारकऱ्यांच्या पारंपरिक पोशाखात तर काही विविध कल्पक पोशाख परिधानासह सहभागी होते। गटविकास अधिकारी यांनी तर विविध योजनादर्शक पोशाख आणि संत गाडगेबाबा यांचा पोशाख हरिभक्त परायण खंडूजी गायकवाड यांनी परिधान करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं। पैठण संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठीसाठी शेकडो दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या आहेत। या सोहळ्यासाठी लाखो भाविक नाथनगरीमध्ये आलेले आहेत। या नाथषष्ठीसाठी एक अशीच नवीन दिंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। ती आपण या ठिकाणी पाहिली असेल तर त्या दिंडीचं स्वरूप हे स्वच्छतेचा संदेश देणार आहे आणि काय नेमकं या ठिकाणचं महत्त्व आहे, या दिंडी कसे स्वरूप आहे, आपण त्यांची या ठिकाणची जर चित्रित पाहिलं तर त्यांनी या ठिकाणचे त्यांची ड्रेसिंग असेल किंवा त्यांनी वेशभूषा जे केलेले आहेत ते एक प्रेरणादायी आहे आणि काय त्या संदेश देणार आहेत त्याबाबतचे आपल्यासोबत गटविकास अधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आर्दम साहेब आणि आपल्या विभागाचे विभाग आयुक्त आदरणीय बापकर साहेब यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार आम्ही पैठणचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी हा उपक्रम की जेणेकरून ह्या प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि अजून काही 10% 20% लोकांना प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे। त्या दृष्टिकोनातून शासनाकडून कुठल्या योजना मिळतात त्याची माहिती त्यांना तिथपर्यंत जावी या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे। या तुम्हाला आता दिसून येत असेल की जेणेकरून मी ज्या माझ्या स्वतःच्या अंगावरच्या शेडवरती शासनाच्या जेवढ्या योजना आहे त्या योजना आम्ही पूर्णपणे राबवलेल्या आहे त्याच्यामध्ये की जे काही शासनाला लोकांपर्यंत पोहोचावं आहे आणि त्याचं प्रबोधन गाव हागणदारीमुक्त स्वच्छता राखावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे आमच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आमच्या सर्व अधिकारी कर्मचारी बंधूंचा। त्यामध्ये ग्रामसेवक बंधू भगिनी, सर्व ICDचे सुपरवायझर, CPO, आमचे सहाय्यक गटविकास अधिकारी, आमच्या स्वच्छता विभागाचे श्री दशरथ खरात, बचत गट कार्यकर्ते सर्वजण आम्ही इथं आणि याच्यामध्ये आम्हाला सर्वांचं श्रेय म्हणजे जास्त गाडगे महाराजांच्या स्वरूपामध्ये जे हे दिसतात आमच्याकडे गायकवाड महाराज सर त्यांनी आज गेल्या 10 वर्षापासून हा उपक्रम करतात आणि पैठणमध्ये त्यांनी राबवलेला आहे। आजपर्यंत देतो वारकरी संप्रदायामध्ये केलेलं कीर्तन, त्या कीर्तनातून संदेश दिला जातो। पण गाडगे बाबाचं कीर्तन हे वेगळं कीर्तन, त्याला म्हणतात राष्ट्रीय कीर्तन। आणि राष्ट्रीय कीर्तनातून सांगितलं लोक म्हणते आली मरी, अरे मरी आई कुठे आहे? घाणीमध्ये रोगराई आत दडून बसली मरी आई, गाडगे बाबा डॉक्टर होई, खराट्याचं इंजेक्शन हाती घेई, गाव झाडून स्वच्छ करी पळाली। दशरथ खरात, तालुका समन्वयक ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती पैठण। आज ही आम्ही माननीय गटविकास अधिकारी श्री भास्करदादा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही स्वच्छता दिंडी काढलेली आहे। संत एकनाथ महाराज षष्ठी ही महाराष्ट्रातील नंबर 2ची यात्रा असून या ठिकाणी लाखो भाविक येतात। मग स्वच्छता भारत मिशनमधून आपण काहीतरी एक आगळं वेगळं करायला पाहिजे, समाज प्रबोधन करायला पाहिजे या उद्देशाने आम्ही ही स्वच्छता दिंडी या ठिकाणी काढलेली आहे आणि आम्हाला भरपूर असा पाठिंबा या ठिकाणी मिळालेला आहे। आमचं भाग्य आहे आम्हाला या ठिकाणी हे स्वच्छतेचं काम करण्यासाठी पगार मिळतो। आम्ही आमचे भाग्य समजून ह्या आमच्या कामाला कसं रूप देता येईल त्याचा हा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत। आमचे सगळे प्रतिनिधी सुरेश वायभट, NTV न्यूज पैठण।